श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन अशा स्वामींच्या व्हिडिओमध्ये, एका स्वामींच्या संदेशामध्ये, जो संदेश तुमचे आयुष्य बदलण्याची ताकीद ठेवतो, जो संदेश तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो। म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पूर्णपणे बघून घ्या, कारण की स्वामींच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते। आणि माणसाने एक गोष्ट सारखे ऐकून त्या गोष्टीची सवय टाकली पाहिजे। सर्वप्रथम गोष्ट हीच स्वामींनी सांगितलेली आहे, माणूस हा एकदा बोलून त्याला समजत नाही, पण आपल्याला माहिती आहे आपण एक स्वामी भक्त आहोत, आपण आपल्या परमेश्वराचे शब्द ऐकतो आणि ते मनाला लावून घेतो। तर नक्कीच ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या, तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे। फक्त मोजून 5 मिनिटे यापुढची तुम्ही ऐकून घ्या आणि शेवटची 2 मिनिटे ही तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची ठरणार आहेत, म्हणून शेवटची 2 मिनिटे सुद्धा तुम्ही चुकवू नका। आणि आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत। त्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा सुद्धा आहे जो की तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख आणू शकतो। ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, RK मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणारे काही व्हिडिओज हे तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे आहेत। आता तुम्ही बोलाल, ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी हे व्हिडिओ ती आपले आयुष्य कसे ठरवेल? ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी व्हिडिओ यात आपल्या स्वामींचे शब्द आहेत आणि स्वामींचे शब्द हे आपले आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरणार आहे। तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यानंतर आपण आपल्या स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेऊ। पण त्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुम्हाला ही गोष्ट तरी माहितीच असेल की आज आपले कर्म चांगले असतील तर उद्या आपले भविष्य चांगले ठरते, आज आपण चांगले काम केले तर उद्या आपले चांगले भविष्य ठरते। आणि स्वामी समर्थांनी सर्वप्रथम सांगून ठेवलेले आहे की या जगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचं बघणार नाही। आपली जवळची माणसं सुद्धा आपल्याला दगा देतील, आपली जवळची माणसं सुद्धा आपल्याला आपल्यासोबत फसवणूक करतील, पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। स्वामींनी एक गोष्ट अजून सांगितलेली, जर या कलियुगामध्ये जो माणूस दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढेल, तो माणूस या आयुष्यामध्ये खूपच पुढे जाईल, त्या माणसाच्या पाठी माझा हात राहील, असा परमेश्वर आपला म्हणालेला। तर त्याच गोष्टीसाठी आम्ही एक गोष्ट राबवणार आहोत। मी स्वतः बरेच गाव फिरलोय, बरेच ठिकाणी फिरतो मी, आणि त्यामध्ये मी बघितलेला, प्रवासामध्ये एक बघितलेला एकदम डोळ्यातून पाणी काढणारा, अंगावरती काटा आणणारा, हृदयाचा ठोका चुकवणारा एक क्षण, तो म्हणजे ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी की यांना एका वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही। त्यांच्या आईबाबांना विचारलं, त्यांना रोजगार न मिळाल्यामुळे, त्यांना कामधंदा नसल्यामुळे त्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की त्यांना एका वेळचं जेवण मिळत नाही। आपल्या मनाला किती वाईट वाटत असेल? एकदा त्यांच्या जागी आपल्या स्वतःला ठेवून बघा, आपल्याला कसे वाटेल? आपली मुलं बाले कशी उपाशी झोपतील ते आपल्याला कसं बघवेल? आणि हे डोळ्याने आपल्याला बघवता येणार। काही लोक आधू आहेत आणि काही लोक अपंग आहेत, त्या लोकांना सुद्धा हीच अवस्था आहे, आणि त्या लोकांना फक्त मदत करण्याचा विचार आम्ही केलेला आहे। या मतलबी दुनियेत माणुसकी शोधण्याचा विचार केला आहे, आणि माणुसकी फक्त एका खऱ्या स्वामी भक्तामध्ये असते। जर तुम्ही खरे भक्त असाल, जर तुम्ही परमेश्वरावरती विश्वास करत असाल, तर नक्कीच या गोष्टीला मदत कराल। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आम्हाला या मोहिमेला मदत पाठवून फार मोठे काम करू शकता, लाख मोलाचे काम करू शकता। नक्कीच या खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधून इतर कोणतीही शंका असेल तर विचारू शकता, आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने आम्हाला या मोहिमेला मदत करू शकता। तर आज मला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की आपले स्वामी भक्त कसे आहेत, कारण की गेल्या बऱ्याच दिवसापासून मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे, आणि अजूनपर्यंत आपल्याला काही बरोबर आणि पुरेशी अशी मदत मिळालेली नाही। तुमची दिलेली छोटीशी मदत ही आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे। तुमच्या मनातला काहीतरी वाटलं असेल, त्या लोकांना बघून, त्या लोकांचं ऐकून, तर नक्कीच या गोष्टीला मदत करा, कारण की ते अपंग पोरं आणि ती उपाशी पोरं ती कसे दिवस काढत असतील ते एकदा मनातल्या मनात विचार आणा। या गोष्टीला आपल्याला निवृत्ती मॅडम, त्यानंतर राहुल सर, आणि आपल्याला या गोष्टीला मनोज कुमार सर आणि हर्षद दिनकर यांनी, आणि त्यानंतर राजू पाटील, प्रवीणा खरत,
या लोकांनी आपल्याला या गोष्टीला मदत पोहोचवली, या गोष्टीला मदत करून ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, आम्ही स्वामी समर्थांसमोर फक्त एवढेच निवेदन ठेवू की यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे, यांच्या आयुष्यामध्ये यांना पूर्णपणे सुख मिळून जावे, यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येणार नाहीत असे निवेदन आम्ही स्वामींसमोर ठेवू. आणि हा शब्द खरा सुद्धा ठरेल, कारण की सध्याच्या वेळेत ज्या लोकांचे विचार कोणीच करत नाही त्या लोकांचे विचार आपला परमेश्वर करतो. पण नक्कीच जर ज्या लोकांचा विचार कोणीच करत नसेल त्या लोकांचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही सुद्धा दैवत मानले जाल आणि दैवताचा हात तुमच्या पाठीशी राहील. या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेणे फारच महत्वाचे ठरणार आहे, कारण की जर तुमची छोटीशी मदत त्या छोट्या छोट्या पोरांच्या एका वेळेचं जेवण सुद्धा बनत असेल तर नक्कीच या गोष्टीला मदत करा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे नाही अति लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच या गोष्टीला मदत करून पहा, कारण की सध्याच्या वेळेत ही परिस्थिती एवढी वाईट आहे की कोणीच विचार करत नाही, कोणीच या गोष्टींबद्दल थोडं सुद्धा लक्ष देत नाही. तर नक्कीच या गोष्टीला मदत करा, परमेश्वराचं नाव मुखी घ्या, दान धर्माचा काम करा, भाग्यवंत ठराल, भाग्यशाली ठराल. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, कारण की या गोष्टी जो माणूस लक्षात घेतो सर्वप्रथम तोच भाग्यशाली ठरतो. आणि तुमचे येणारा उद्याचा दिवस हा नशीबवान ठरवेल. तुम्हाला येत्या काही वेळातच खुशखबर मिळणार आहे. फक्त ह्यातील एक अंक तुमचं भविष्य सांगून जाईल. तुम्ही भाग्यवंत कसे ठराल, तुमचा भाग्योदय कसा होईल, हे सर्व काही यातील एक अंक तुम्हाला सांगून जाईल. म्हणून ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की यातील काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळाल्या असतील, तर काही गोष्टी तुम्हाला समजून घेऊन त्या गोष्टी कराव्या लागतील. आणि बाकी तुमचं भविष्य या व्हिडिओमध्ये तर समजूनच जाणार आहे. आणि आणखीन काही एक महत्वाचा टप्पा आहे, तो टप्पा सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहे. पण त्यापूर्वी RK मराठी या YouTube चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमचे आयुष्य ठरवणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले नेहमीचे व्हिडिओज बघा. आणि आता सर्वप्रथम गोष्ट, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे नक्की भविष्यात काय आहे ते सगळं काही सांगणार आहे. तर सर्वप्रथम जर तुम्ही या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी करताय तर नशीबवान ठराल. आणि भाग्यवंत ठरण्यासाठी कोणतीही गोष्ट लागत नाही. ज्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतात त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुधरून जातात. त्यांच्या आयुष्यात त्यांना सगळं काही मिळतं, स्वामींची साथ मिळते, स्वामींचा हात त्यांच्या पाठीशी राहतो. पण त्यापूर्वी एक महत्वाचा मुद्दा, अत्यंत महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आणखी जी लोक या गोष्टीला मदत करतील त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल, हा शब्द माझा आहे. तर नक्कीच या गोष्टीला मदत करून पहा. जर स्वामींचे भक्त असाल तर नक्कीच या गोष्टीबद्दल तुम्हाला समजले असेल. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तर आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात, जो की आपला आताचा आकडा आहे 5. तर आता तुम्ही भाग्यवंत ठरण्यासाठी यशाची पायरी पाहिजे असते. आणि यशाची पायरी म्हणजेच आपले स्वामी. आपले स्वामी हे सर्व गोष्टींना आपल्याला मदत करतात. आपले स्वामी हे प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करतील. पण फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या यशामध्ये जर तुम्ही माज केलात तर त्या गोष्टी लगेच निघून जातात. ह्या गोष्टी पहिले समजून घ्या, कारण की आता या वेळेमध्ये तुम्हाला नक्की काय करायचे आहे या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आणि हेच तुमचे भविष्य ठरवणार आहे आणि याच गोष्टी तुमचे कल ठरवणार आहे. तर नक्की या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर भाग्यवंत ठरायला सुद्धा वेळ लागणार नाही. परमेश्वर म्हणतो की जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याचे आयुष्य पूर्णपणे भाग्यशाली ठरून जाईल. तर सर्वप्रथम
आपल्या आयुष्यामध्ये असे काही करा ज्या गोष्टी आपल्याला पुढे नेतील, ज्या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीपर्यंत नेतील. आणि जर तुम्ही मेहनत करत असाल, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सारखे सारखे प्रयत्न करत असाल, तर त्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळणार. त्या प्रयत्नांना सुद्धा तुम्ही यश मिळवून या आयुष्यामध्ये पुढे जाल. तर आता महत्वाचा म्हणजे आताच्या वेळेत तुम्हाला या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी तुम्ही समजून घेत आहात. आणि सर्वप्रथम गोष्ट, कर्म जसे कर्म तसे फळ. जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला फळ मिळेल. कर्म सुधारा, भविष्य सुधरेल. भविष्य बनवायचे आहे, कर्म चांगले करा, दान धर्माचा काम करा. आणि आयुष्यामध्ये कधीच कोणाकडे पाठी वळून कोणत्याही वाईट गोष्टीकडे बघू नका, कोणत्याही वाईट मार्गी जाऊ नका. तुमचे भविष्य पूर्णपणे सुधरून जाईल. तुम्हाला कोणत्याही भविष्यवाणीची गरज लागणार नाही जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवताय. सर्वप्रथम गोष्ट म्हणजे आपण या आयुष्यामध्ये जगतोय, हा पूर्ण आयुष्य आपल्या स्वामींनी बनवलेला आहे. या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी लक्षात सुद्धा घ्यायच्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला सगळं काही सांगून जातील. तर आता या कलियुगामध्ये तुम्ही फक्त चांगल्याचा विचार करा, चांगल्या गोष्टींना बळी जा, सगळं काही ठीक होईल. ज्या गोष्टी आपल्याला मागे ठेवतात त्या गोष्टींना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टी जर तुम्ही दुर्लक्ष करीत आहात तर तुम्ही यशाच्या मार्गावर आहात. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. आणि यापुढील स्वामींचे काही विचार तुमचे आयुष्य बदलून टाकेल आणि त्या गोष्टी तुम्ही कायम ऐकत राहा. आणि या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा, त्या गोष्टींना सुरुवात करूया. नक्कीच यांना स्वामींची साथ मिळेल, नक्कीच यांना परमेश्वराची साथ मिळेल. कारण की सध्याच्या वेळेत या गोष्टी कोणीच करत नाही आणि या गोष्टी करून यांनी लाख मोलाचे काम केलेले आहे, त्या लोकांना मदत केलेली आहे. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडेफार काही वाटले असेल तर नक्कीच या गोष्टीला एकदा मदत करून बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत पाठवाल असे आम्हाला वाटते. कारण की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मनात वयारी पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपले जे कर्म आहे तसेच आपल्याला भोगावे लागते. तर नक्कीच या लोकांना मदत करून तुमचे कर्म चांगले करून घ्या, तुमचे भविष्य चांगले घडतील. आणि नक्कीच या गोष्टीला मदत करा. कारण की सध्याच्या वेळेत या लोकांचा विचार कोणीच करत नाही. हजारो मधले 1-2 लोक या गोष्टीला मदत करतायत. तर नक्कीच त्या 1-2 माणसामध्ये तुम्ही येत असाल अशी माझी अपेक्षा आहे. तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला, आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर नक्कीच कॉल करून सुद्धा विचारू शकता. तर कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर माणुसकीच्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टीला मदत करा. तुमच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून जाईल. तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे महत्वाचे आहेत म्हणून आपले एकदा मुद्दे शेवटपर्यंत ऐकून घ्या. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकून घ्या, कारण की त्या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्वाचे ठरणार आहेत. चला, नको वासना विषया वृत्तरूपे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीची वासना करू नका. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे आपण जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सुद्धा समजावणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की हेच व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. आणि नक्कीच या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपल्या मनात उतरतात त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात आणि ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरून जाते. तर नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ म्हणा. व्हिडिओला चालू करूयात. श्री स्वामी समर्थ. तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी लाख मोलाचा ठरून जाणार आहे, कारण की काही महत्वाचे मुद्दे या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. या जगामध्ये सर्वात सुखी आहे तरी कोण? या जगामध्ये कोणीच सुखी नाही. मग स्वतःला मनातून विचार कर आणि शोधून बघ. कोणीच नाही या जगामध्ये सुखी. मनात वांछिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. ज्या लोकांनी आपल्या मनासारखे केले, ज्या लोकांनी आपल्या मनाहून विरुद्ध केले किंवा काहीतरी वेगळं किंवा बेकार कर्म केले, त्यांना त्यांच्यासाठी भोगणे प्राप्त झाले. त्यांना परतफेड मिळाली. म्हणजे लक्षात ठेवा,
आजचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, तर ही गोष्ट मनाला लावून घ्या. कारण की आज तुम्ही जे कराल त्याचेच तुम्हाला परतफेड नंतर मिळणार आहे. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे भविष्य बिघडवू शकते व आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे भविष्य ठरू शकते. म्हणून फक्त हेच लक्षात ठेवा, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. मनामध्ये कधीच तू दुःख आणू नको, तुझ्या मनामध्ये कधीच शोक चिंता आणू नको, कधीच कोणत्या गोष्टीबद्दल वाईट वाटून देऊ नको. कारण की विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जर तुमची चांगली बुद्धी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलात तर तुम्हाला सर्व गोष्टी मुक्ती भेटेल, सर्व गोष्टीपासून तुम्हाला सगळं काही भेटेल आणि तुम्हाला ते सगळं भोगावं लागेल. जर तुमच्या मनामध्ये तुम्ही बेकार विचार ठेवलात तर तुम्हाला फक्त एवढेच सांगतो, तुमचे विचार, तुमचे कर्म, तुमचे कृत्य या गोष्टी तुम्ही नीट ठेवा, या गोष्टी तुम्ही चांगल्या ठेवा. तुमचे सगळं काही बदलून जाईल, तुमचे आयुष्य बदलेल, तुमचे भविष्य बदलेल. आणि आता जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निघाला. तर जनी कर्मयोगे तुमचे कर्म जो तुमचा जन्म ठरवतो आणि तुमच्या जन्मानंतर तुम्ही जे कर्म करताय त्याच्यावरती तुमचे भविष्य ठरते. ह्या गोष्टी वारंवार येत आहेत कारण की कर्म हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण की कर्मामुळेच आज आपले आयुष्य चालते. तर कर्मांमध्ये विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी सहन करताय, तुम्ही जेवढेही खचून गेला असाल त्या प्रत्येक गोष्टीला मात मिळणार. आज तुम्ही केवढेही खचून गेला असाल तरी पण येणारे भविष्य हे तुमचे चांगले ठरणार, हा शब्द माझा आहे. कारण की आज तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत. बराच खचून गेलेला माणूस, दुःखात गेलेला माणूस यांनी बराच काही सहन केलेला असतो, त्यानंतर त्याची येणारी वेळ चांगली असते. थोडासा वेळ लागतो या गोष्टींना, परमेश्वर पण थोडासा वेळ तुम्हाला घेतो. फक्त सर्व काही ठीक होते, फक्त सर्व काही गोष्टी तुम्हाला सुद्धा समजून घ्यावे लागतात आणि थोडासा वेळ संयम आणि त्यानंतर विचार तुमच्या मनात चांगले ठेवावे लागतात. त्यानंतर सगळं काही ठीक होतं. फक्त एवढेच लक्षात ठेवा, परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. परमेश्वराचे नाव मुखी घ्या, प्रत्येक गोष्टीला सुरुवात करा, तुमचे सर्व काही चांगले होईल. आणि या पुढील सुद्धा नक्कीच ऐका, कारण की ते तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही. ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे. जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे. कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती. फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते. कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का.
तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, ह्या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे. जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल गोष्ट फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजे आयुष्यातले सर्वकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला आहे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यात परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले लक्षात येईल आणि गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वराशिवाय जीवनच काय, ते ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच त्याचे मन जिंकले तर आयुष्यातली सर्व गोष्टी आपल्याला आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही. म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते आहे. म्हणूनच म्हणजे आपल्या देवावरती एकदा मनातून ऐका, कामावरती प्रेम करा, आपल्या मुलाला डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटले. बऱ्याच गोष्टी असतात, ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्की बघून घ्या. त्या तुमच्या मनाला समज चांगले वाटेल. त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुमचे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजे आणि त्या गोष्टी तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो. आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर या पुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता
आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे, तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो. असे जाऊ नका, चांगले परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आणि आहे, माणूस परत तुला माफ करून की आणखीन एक सध्याच्या संधी कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा. कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते, त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते. आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो, कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा, तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजवून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत. कारण की जी गोष्ट आपण सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको. कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्यासोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते.
त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माच करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते, आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते, आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल, आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल, आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे, पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्या समोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळतायत, तुला जेवढ्या अडचणी मिळतायत, तुला जेवढे अडथळे मिळतायत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे, आणि अनुभव हा माणसाला घडवितो. अनुभव हा माणसा